आवाज येतोय का रे? आवाज येतोय का रे? आवाज येतोय का? आवाज येतोय का? बघा रे, 131वा क्वेश्चन बघा. काय 131व्या क्वेश्चन मध्ये बघा, 16 65 261 1045 4181 आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल विचारले तुम्हाला राजा. मग काय केलं माहिती का तुम्ही? 16 आणि 65 मध्ये बघा काय गॅप आहे. 65 आणि 261 मध्ये, 261 आणि 1045 मध्ये, 4181 मध्ये, 4181 आणि क्वेश्चन मार्क मध्ये गॅप बघा. समजा मी काय केलं, 16ला 4 निघून 16 चोक किती आलं? 64 आलं. 64 मध्ये एक मिळवलं, किती आलं? 65 आलं राजा, 65. मी 65 चोक केलं, 5 चोक 20, हातच्याला 2 साईन 25 26 आले, 260 आले. 260 मध्ये मी एक मिळवलं, 200 किती आलं? 61 आलं राजा. इथं सुद्धा तुम्ही काय केलं, 261 ला 4 निघून अधिक 1 केलं, तर तुमचं 1045 आलं. 1045 ला तुम्ही 4 निघून प्लस 1 केलं, तर तुमचं 4100 किती आलं? तुमचं 81 आलं. तसं 4181 ला 4 ने गुणा राजा, आणि त्यामध्ये अधिक 1 करा. चला, 4181 ला आपल्याला गुणायचं आहे 4 ने. 4 ने गुणा, 4 1 हे 4, 4 8 32, हातच्याला 3 खाली 2, 4 1 हे 4, 4 आणि 3 किती आले? 7 आले. 4 इंचू किती आलं तुमचं? 16 आलं राजा, 16. बरोबर का? 4 1 4, 4 8 32, हातच्याला 3 खाली 2 आले, 4 1 4, 4 आणि 3 किती आले तुमचे?
एक मिनिट पुन्हा करतो बघा. 4181. 4 आलं, 4 8 32. आजच्याला 3 खाली 2 आला. 4 1 4, 4 आणि 3 आले 7. 4 इंचो किती आले तुमचे 16. 16 आले 16 राजा. 16,700 किती आलं 24 अधिक 1 करायचंय तर तुमचं उत्तर आलं 16,725. 16,725 आलं का चेक करून घ्या. 16,725 आलं का चेक करून घ्या राजा. चला पुढचा क्वेश्चन 132वा क्वेश्चन. 132वा क्वेश्चन मध्ये काय 5 आहे, 11 आहे, 35, 143 आणि क्वेश्चन मार्क आहे. एक तर वर्गाचं एन वर्ग किंवा एन क्यूबचं तुमचे फॉर्म्युले बसतात का बघा. नसतील तर तुम्ही काय करायचं त्या ठिकाणी गॅप बघायचा घ्या. 5 आणि 11 मध्ये गॅप बघा. 11 आणि 35 मध्ये गॅप बघा किंवा पट बघायचे. गॅप बसत नसेल तुमचा गॅप कसा आला पाहिजे तुमचा फरक एक समान फरक आला पाहिजे किंवा एकाडे एक फरक सारखा आला पाहिजे. सम संख्यांचा फरक, विषम संख्यांचा फरक, मूळ संख्यांचा फरक आला पाहिजे किंवा वर्गांचा किंवा घनचा फरक आला पाहिजे. लक्षात ठेवा ह्याच्या बाहेर काही जाणार नाही. लक्षात ठेवा समजा मी काय केलं 5 2 10 केलं अधिक 1 केला राजा. किती आलं 11 आलं. 11 मी 11 त्रिक किती केलं 33 केलं राजा. कारण 2 गुणून तर नाही 22 होणार, 35 येणारच नाही. लक्षात 11 त्रिक 33 केलं. 33 मध्ये मी 2 मिळवलं किती आलं 35 आलं. मी 35 चोक करतो. 35 चोक बघा 4 5 20. हातच्याला गेला 2, 4 त्रिक 12, 12 2 किती आले 14. 14 मध्ये 3 मिळवावं लागेल राजा. तेव्हा 143 येईल. 143 इथं काय करा 143 ला कितीनं गुणायचं, इथं 2 ने गुणलंय, इथं 3 ने गुणलं, इथं 4 ने गुणलं, इथं कितीनं गुणायचं तुम्हाला 5 ने गुणायचं राजा. 5 ने इथं 5 ने गुणायचं. अधिक किती करायचं तुम्हाला, इथं 1 अधिक केला, इथं 2 केला, इथं 3 केला, इथं किती करून टाका 4 करा. चला गुणाकार करा. 5 3 किती आलं 15. अच्छा आले 5 चोक 20, 20 आणि किती आलं 21 राजा. अच्छाला गेला 2 राजा. 5 1 5, 5 आणि 2 किती आले 7. अधिक आपल्याला किती करायचं 4 करायचं. 715 अधिक 4 किती आलं 719 आलं राजा. 719 आलं का प्रश्नचिन्हाच्या जागी चेक करा. 719 आलं का प्रश्नचिन्हाच्या जागी चेक करून घ्या राजा. चला पुढे चला. प्रश्न SSC GD 2023 ला आलेले आहेत. चला बघा 133वा क्वेश्चन बघा. वर्ग काय वगैरे घन दिसतंय का बघा. नसेल तर तुम्हाला गॅप शोधावा लागेल. दोन संख्येमधला फरक शोधा. फरक 89 आणि 214 मधला फरक किती. 214 आणि क्वेश्चन मार्क मधला फरक किती. क्वेश्चन मार्क आणि 773 मधला फरक किती. 773 आणि 1285 मधला डिफरन्स किती. आणि ह्या दोघांमधला डिफरन्स शोधायचा राजा तुम्हाला. मग इथला डिफरन्स शोधा तुमचा.
214 वजा किती करायचं 89 करायचं. डायरेक्ट पण करू शकता तुम्ही, काय हरकत नाही त्याच्या. किती आले तुमचे वरचे 11, 11 आणि 14 बघा किती आले तुमचे 25 आले 25. इथं गॅप किती आला 25चा गॅप आला राजा 25चा. बरोबर का रे 25 नाही नाही जास्त आहे तुमचं 125चा गॅप आला 125चा गॅप 125चा गॅप आला राजा. ते 100 आहे ना 214 आहे. हितला आणि गॅप समजू शकणार आहे. क्वेश्चन मार्क आणि 773 मधला पण समजणार आहे. 1285 आणि 773 मधला गॅप शोधा राजा. 5तून 3 गेले 2 राहिले, 8तून 7 गेला राहिला 1, 2तून 7 जात ना हातच्या उसने घेतला, 12तून 7 गेले राहिले 5, 512 गॅप आला 512 गॅप राजा. मग तुम्हाला काय करायचं आहे आता 2014 आणि 1285 मधला गॅप शोधायचा राजा. हातच्या उसने घेतला 0 तर झाले 14, 14तून 5 गेला राहिला किती तुमचा 9 राहिला, 0तून 8 जात नाही घेतला हातच्या उसने घेतला 1 राहिले, इथं झाले 10, पुन्हा हातच्या उसने घेतले झाले 10, 10तून 8 गेला राहिला 2, 9तून 2 गेला 7, 1तून 1 गेला 0, 700 किती आलं रे बाबा 29 आलं 29. मग आता संख्या बघितल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे, काय लक्षात येणं अपेक्षित आहे की 125 ही संख्या काय आहे, 125 काय आहे, 512 काय आहे आणि 729 काय राजा. मग 125 काय 5 चा घन आहे राजा. हा कितीचा घन आहे तुमचा 8 चा घन आहे राजा. हा कितीचा घन आहे तुमचा 9 चा घन आहे राजा. मग हिथं गॅप कितीचा येणार तुमचा, हिथं गॅप कितीचा येणार तुमचा, इथं 5 चा आहे तर इथं 4 चा घन येणार राजा. बरोबर का रे, इथं 4 चा येऊ शकतो 4 आणि इथं 5 चा, 4 चा नाही, इथं तुमचं हे इथं 5 चा आहे तर इथं 6 चा घन येऊ शकतो तुमचा, इथं 6 चा घन, इथं किती 7 चा घन राजा. 6 चा घन किती तुमचा 216. ओके 216 काय करते या ठिकाणी 214 मध्ये 216 मिळवा राजा. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी संख्या येईल 6 आणि 4 10, 10 गेला 1, 1 2 आणि 3 आणि 2 2 किती आलं 4, 430 आलं का चेक करा. 430 आलं पाहिजे 430 राजा, 430 आलं का चेक करा. त्या ठिकाणी प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या आली 430 आली का चेक करून घ्या. चला खाली या, खालच्या प्रश्नाकडे या, खालच्या प्रश्नाकडे. तेवीस आणि 24 मध्ये फरक बघा काय आहे का. 24 आणि 50 मध्ये बघा, 50 आणि 153 मध्ये, 153 आणि तुमचा क्वेश्चन मार्क मध्ये काय फरक आहे का बघा. मला सांगा 23 ला जर तुम्ही 1 ने गुणलं, 23 1 23, 23 अधिक 1 केलं तर किती आलं 24 आलं राजा. 24 ला आपण 2 ने गुणूया, 24 2 48, 48 मध्ये 2 मिळवलं किती आलं 50 आलं राजा. आता आपण काय करूया इथं 3 न गुणूया, 5 त्रिक 15 150 आलं, 150 मध्ये तुम्ही काय केलं 3 मिळवलं राजा 153 आलं. इथं किती न मल्टिप्लाय करायचं 4 ने आणि किती मिळवायचं 4 मिळवायचं राजा. 4 त्रिक किती आले 12, हातच्याला गेला 1, 4 25, 20 आणि किती आलं 21, हातच्याला 2 खाली 1 आला राजा. 4 1 4, 4 आणि 2 किती आले तुमचे 6, 612 मध्ये आपल्याला 4 मिळवायचं आहे. 612 मध्ये 4 मिळवलं तर 600 किती आलं तुमचं 16 आलं. 16 प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल बेटा 616 येईल. 616 आली का चेक करून घ्या. 616 आली का चेक करून घ्या. चला पुढं. 135वा क्वेश्चन. 7 28 91 280 प्रश्न चिन्ह 2548 7651. एवढी संख्या वाढत गेली याचा अर्थ लक्षात ठेवायचं वर्ग किंवा घनाचा फरक असणार किंवा पट केली का बघायचं, चेक करायचं राजा. 136वा क्वेश्चन. 5 9 25 97
481 आणि क्वेश्चन मार्क बेटा. प्रश्न आला SSC GD 2023 ला प्रश्न आलेला आहे. हा सुद्धा SSC GD वेगवेगळ्या शिफ्टला हा प्रश्न आलेले 2023 ला राजा. चला चला लक्ष द्या बाबा, कशा पद्धतीने सॉल्व्ह केले बघा, कशा पद्धतीने सॉल्व्ह केले व कशा पद्धतीने सोडवले. मी काय केलं माहिती का, 7 चोक 28 केलं, ठीक आहे 7 चोक, पण इथं 28 चोक 91 येत नाही ना राजा. मग मी काय केलं माहिती का, 3 न मल्टिप्लाय केलं, 3 7 त्रिक 21, 21 मध्ये मी 7 मिळवलं तर किती आलं, 28 आलं राजा. मग मी 28 ला काय करतो, 3 न मल्टिप्लाय करतो, बघूया. 3 8 24, हातच्याला 2 खाली 4, 3 दोन्ही 6, 6 2 किती आलं, 8, 84 आलं. मी ह्याच्यामध्ये काय करतो, 7 मिळवतो. 84 मध्ये मी 7 मिळवला तर 84 मध्ये 7 मिळवलं तर किती आलं, 91 आलं, 91 राजा. म्हणजे मी इथं काय केलं, 28 ला 3 नी मल्टिप्लाय केलं, 3 पट केली आणि त्याच्यामध्ये पुन्हा काय केलं, मी 7 मिळवलं राजा, 7. 91 नंतर मी 280 आणतो, 91 ला मी 3 न मल्टिप्लाय करतो राजा. 91 ला 3 न मल्टिप्लाय केला, 3 एके 3, 3 नव्वे किती आला, 27, 273 अधिक किती करायचं राजा, 7, 7 आणि 3 10, हातच्याले 7 आणि 1 8 आणि 2, 200 किती आला, 80 आला. आला का 280 बरोबर राजा. मग आता काय करायचं बेटा, 280 ला किती न मल्टिप्लाय करायचं, 3 नी मल्टिप्लाय करायचं, इथं 7 राहिले मिळवायचे आणि 7 काय करायचं, मिळवायचं राजा. 280 ला 280 ला काय करायचं, 3 न मल्टिप्लाय करायचं आहे, 3 0 0, 3 8 24, हातच्याला 2 खाली 4, 3 3 6, 6 2 किती आले रे, 8, 840 आलं. 840 मध्ये 7 मिळवलं तर 800 किती आलं, 47 आलं, 47. म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी किती येणार, 847. असंच पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता. 847 ला 3 नी मल्टिप्लाय करा, 7 मिळवा, तुमचं 2548 येईल. 2548 ला 3 नी मल्टिप्लाय करा, 7 मिळवा, त्यामध्ये 7700 किती, 51 येईल. चेक करून घ्या, प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला विचारले 800 किती आला राजा, 47 आला. चला पुढची संख्या बघा, इकडे पुढचा प्रश्न बघा, 136. काय दिलं रे तुम्हाला, 5 9 25 97 आणि 481 दिले. 5 नंतर 9 कसं आलं बघा, समजा मी 5 2 10 केलं बेटा, 10 केलं वजा 1 केलं तर किती आलं, 9 आलं. 9 ठीक आहे. मी आता काय करतो माहिती, 9 2 18 होते, मी 9 त्रिक काय करतो, 27 करतो राजा. 9 त्रिक 27 केलं, 27 वजा मी काय करतो, 2 करतो राजा. 27 वजा 2 केलं किती आलं, 25 आलं, 25. मी इथं काय करतो, इथं दुप्पट केली, तिप्पट इथं 4 पट करतो. इथं मी 25 चौक 100 केलं, 100 मधून मी 1 वजा केलं तर 2 वजा केला, इथं मी वजा करतो 3 राजा. 100 मधून 3 वजा केला की किती आला, 97. मी 97 ची मी इथं 5 पट करतो राजा, 5. का रे 5 पट, 2 पट 3 पट 4 पट आणि 5 पट येणार, वजा 1 वजा 2 वजा 3 आणि इथं वजा किती येणार बेटा, 4 येणार. 4 97 ची 5 पट करतो मी, 97 ची 5 7 35, हातच्याला 3 खाली 5, 5 9 45, 45 आणि 3 किती आलं, 48. 485 मधून जर 4 गेला तर 481 आला. आला का बघा, 481 बरोबर. मग आता काय करायचं आपल्याला, 481 चे किती पट करायचे, 6 पट करायचे, वजा किती करायचं राजा, 5 करायचे. चला 6 1 किती आलं, 6 आलं राजा. 6 8 48 आलं, हातच्याला गेला 4, 6 चोक 24, 24 आणि 4 किती आलं, 28 आलं राजा. वजा किती करायचंय, 5 वजा करायचंय, तर 5 वजा केलं तर 2800 किती आलं, 81 आलं, 81. बघा प्रश्न चिन्हाच्या जागी 2881 आलं का, चेक करून घ्या. प्रश्न चिन्हाच्या जागी 2881 आलं का, चेक करून घ्या. 2881 आलं का, चेक करून घ्या राजा. चला पुढचा क्वेश्चन, चला 136 137वा क्वेश्चन. चला हा प्रश्न सुद्धा SSC GD 2023 ला विचारलेला आहे, 2023 ला विचार. 138वा प्रश्न.
999, 995, 986, 970, 945 आणि क्वेश्चन मार्क. हा सुद्धा प्रश्न SSC GD लाच विचारलेला आहे 23 ला. काय येणार गॅप आहे का बघा. एवढ्या मोठ्या संख्येला गॅप बघून टाका. 946 मधून 721 गेला, 6तून 1 गेला, राहिला 5 राहिला, 4तून 2 गेला, 2 राहिला, 9तून 7 गेला, 2 राहिला. मायनस का प्लस मायनसचा डिफरन्स आहे, 225 चा डिफरन्स आला राजा. चला 721 आणि 552 मध्ये डिफरन्स बघा. 721 आणि 552 मध्ये डिफरन्स बघा. एकातून 2 जातना हातच्या उसना घेतला झाले 11, 11तून 2 गेला 9 राहिले, एकातून 5 जातना हातच्या उसना घेतला झाले 11, 11तून 5 गेला राहिला 6, 6 मधून 5 गेला 1, 100 किती आलं 69 आलं, 169, 169 मायनस 169 चा फरक आला राजा. ओके. आता काय करायचं, हितला गॅप बघायचा आहे तुम्हाला, हितला गॅप बघायचा, हितला गॅप बघूया अगोदर. कारण 552 आणि क्वेश्चन मार्क मधला निघणार नाही आपल्याला. 350 आणि 349 चा गॅप आहे इथं किती आहे रे 49चा. बस 49, 169 आणि 225 कडे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येते की वर्ग आहेत कशाचे रे. हा वर्ग कशाचा रे 15चा वर्ग आहे राजा. हा वर्ग कशाचा आहे 13चा वर्ग आहे राजा. हा वर्ग कशाचा आहे 7चा वर्ग आहे, 7चा वर्ग. बरोबर का रे. मग 15चा वर्ग आहे, 13चा वर्ग आहे. 15 तर मूळ संख्या नाही, याचा अर्थ मूळ संख्या घेतलेली नाहीत लक्षात ठेवा. म्हणजे इथं घेतली असेल विषम संख्या लक्षात ठेवा. 15 नंतर कुठली आली तुमची 13 आली, म्हणजे 15च्या खाली 13 आली. पुन्हा 13च्या खाली कुठली आहे तुमची 13च्या खाली आहे राजा तुमची 11, म्हणजे इथं 11चा वर्ग आहे ना. 11चा वर्ग किती आला 121 राजा. क्वेश्चन मार्क आणि 350 मध्ये डिफरन्स किती येणार, कितीच्या वर्गाचे येणार 9च्या वर्गाचे येणार. 9चा वर्ग किती आला तुमचा 81 आला, 81 राजा. चला 552 मध्ये जर तुम्ही काय केलं 121 मिळवलं राजा, तर 2 आणि किती आले 3, 5 आणि 2 7, 5 आणि किती आलं 6, 673 यायला पाहिजे. प्रश्न चिन्हाच्या जागी 673 आलं का चेक करून घ्या. प्रश्न चिन्हाच्या जागी 673 आलं का चेक करून घ्या. हा मायनस करायचा, हा सॉरी मायनस करायचा ना, हा मायनस करायचा. तरी म्हणलं असं कसं काय वाढलं, मायनस करायचंय ना, मायनस करायचं आहे, मायनस करायचं आहे राजा, मायनस करायचंय. 552 वजा किती करायचं 121 करायचं. 1 राहिला, 5तून 2 गेला 3 राहिला, 5तून 1 गेला 4 राहिला, 431 यायला पाहिजे, 431. आणि 431 मधून 81 वजा केला की 550 राहायला पाहिजे, सॉरी 350 राहायला पाहिजे. वजा करायचं नाही तर वजा वजा आहे, वजा वजा राहायचा. हा 431 आलं का चेक करा, 431 आलं का चेक करा बघू. चला खालच्या प्रश्नाकडे या, खालच्या प्रश्नाकडे. किती आलं तुमचं 999, 995, 986, 970, 945 आणि क्वेश्चन मार्क विचारलेला आहे. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल.
झालं का रे? काय केलं बघा, गॅप बघा, गॅप 999 वर 995 आले, 4चा गॅप टाकलाय मायनस राजा. 995 वरून 986 आलोय. कितीचा गॅप टाकला रे? वरचे 4 आणि 5, 9चा गॅप टाकला -9चा. इथं कितीचा गॅप बघा, 70 80 70 80 16चा गॅप आहे रे, 16चा गॅप -16चा. म्हणजे काय लक्षात आलं? हा कितीचा वर्ग आहे? 2चा वर्ग आहे. हा कितीचा वर्ग आहे बेटा? 3चा वर्ग आहे. हा कितीचा वर्ग आहे? 4चा वर्ग आहे. मग इथं 970 आणि 945 मध्ये गॅप कितीचा येणार रे? 5चा वर्गच येणार. म्हणजे 5 वर किती आला? 25 वजा 25चा गॅप. मग 945 आणि क्वेश्चन मार्क याच्यामध्ये गॅप कितीच येणार? तर 6च्या वर्गाचा येणार राजा, 6च्या वर्गाचा. 6चा वर्ग किती? 36 आहे, -36 राजा. 945 मधून हा डायरेक्ट करू शकता. 36 मध्ये 9 मिळवलं तर तुमचं किती आलं? 45 राजा. म्हणजे 900 किती आलं तुमचं? 909 आलं, 909. 909 आलं का चेक करून घ्या. 909 आलं का चेक करून घ्या राजा. चला जाऊया का पुढच्या क्वेश्चन कडे. 909 आलं का चेक करून घ्या. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. 139. 139वा क्वेश्चन. 600, 120, 30, 10 आणि क्वेश्चन मार्क. हा सुद्धा SSC GD 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. वेगवेगळ्या शिफ्टला विचारला, सगळे शिफ्ट येणं शक्य नाही. 140वा प्रश्न. दोनशे 254, 227, 249, 232, 244 आणि क्वेश्चन मार्क. हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा, SSC GD लाच विचारलेला आहे. SSC GD 2023 ला विचारलेला आहे. पाच आले का? जर तुम्ही काय केलं माहिती आहे का, 600ला जर कमी कमी होत गेले, 5 ने भागलं, 5 1 5 राहिला 1, 5 2 10, 5 0 0. 600ला जर तुम्ही काय केलं, 5 ने डिवाइड केलं तर तुमचं 120 उत्तर येते राजा. तसं 120 ला तुम्ही काय केलं माहिती का, 4 ने डिवाइडेड केलं तर किती आलं तुमचं? 30 आलं राजा. 30 ला तुम्ही 3 न काय केलं, भागलं तर 10 आलं. 10 ला काय करा, 2 ने भागा, 2 पंचे 10 आलं राजा. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या आली? 5 आली. 5 आली का चेक करून घ्या. 5 राजा. प्रश्न चिन्हाच्या जागी 5 संख्या आली का चेक करून घ्या. चला खाली 140वा क्वेश्चन. 222, 254, 247, 249, 232, 244 संख्या कमी जास्त झालेली दिसते. संख्या एकतर मायनस प्लस केले का चेक करून घ्या, पट केली का चेक करा. हिंट देतो राजा. नसेल तर एकाधिक संख्या मालिका दिली का ते चेक करून घ्या. जर बघितलं ना तुम्ही इथं,
तर इथं तुम्ही एकाड एक संख्या मालिका दिसते राजा. 227 नंतर 232 येणार आणि 232 नंतर काही ना तुमचा क्वेश्चन मार्क येणार. 222 मध्ये जर तुम्ही काय केलं 5 मिळवलं तर 200 किती आलं 27 आलं. 227 मध्ये तुम्ही 5 मिळवलं तर किती आलं 232 आलं राजा. इथं सुद्धा तुम्ही 5 मिळवलं तुमचं उत्तर मिळून जाईल. 232 मध्ये 5 मिळवलं तर 200 किती आलं 37 आलं 37. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या आली 237 आली का चेक करा. 237 39 याल का रे 37 यायला पाहिजे. 5 मिळवलं 222 मध्ये 5 227 227 मध्ये 5 232 आणि 205 मध्ये 5 232 मध्ये 5 मिळवलं किती आला तुमचं 237 आला. 200 आलं का चेक करून घ्या. 237 चला पुढं चला जाऊया का रे पुढं. 141 प्रश्न. हा सुद्धा SSC GD ला विचारलेला 2023 ला. 142 क्वेश्चन. झालं का रे. एकाड एक संख्या मालिका जर बघितली तर काही व्यवस्थित येत नाही. लक्षात ठेवा. समजा तुम्ही काय केलं माहिती का 16 मधून किती वजा केलं तुम्ही 7 वजा केलं 7 तर किती आलं 9 आलं. 9 राजा 9 ची तुम्ही काय केली तिप्पट केली. 9 ची तिप्पट 9 तरी किती आलं 27 आलं. तर 27 मधून किती वजा करताय बघा 19 आला पाहिजे. 27 8 वजा केलं 8 राजा तर किती आलं 19 आलं. 19 वरून 76 आणायचं आहे. 19 त्रिक 57 19 चोक किती आलं 76 9 चोक 36 4 आणि 3 7 76 आलं बघा. म्हणजे एकदा मायनस एकदा पट करायचे. एकदा मायनस एकदा पट गुणाकार करायचा राजा. 76 मधून किती वजा करणार 7 वजा केलं 8 वजा केलं 9 वजा करून टाका. 76 मधून 9 वजा केलं किती आलं तुमचं 67 आलं राजा. 67 आलं. 67 मधून काय करायचं आता 67 तुम्हाला किती पट करायचे 5 पट करायचे. 67 ची जर तुम्ही 5 पट केली तर 5 7 35 हातच्याला 3 खाली 5 5 सक्क 30 हातच्याचे 3 33 335 आलं. आलं का बरोबर 335. मग आता हिथं वजा किती करायचंय तुम्हाला तर वजा 10 करायचं बेटा. वजा 10 केलं तर 300 किती आलं 25 आलं. प्रश्न चिन्हाच्या जागी 325 आलं का चेक करून घ्या. प्रश्न चिन्हाच्या जागी 325 आलं का चेक करून घ्या.
खाली या खाली 7 7 10.5 21 52.5. जेव्हा पॉइंट मध्ये प्रश्न येईल परीक्षेमध्ये त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं माहिती का की बाबा पॉइंटनच गुणायचं लक्षात ठेवा. म्हणजे 1 न गुणलंय का 1.5 न गुणलंय का 0.5 ने गुणलंय का 2.5 ने गुणलंय का 2 ने गुणलंय का 3 न गुणलंय का 3.5 ने गुणलंय का ही गोष्ट लक्षात ठेवा. त्या ठिकाणी समजा तुम्ही काय केलं माहितीये का 7 ला तर पॉइंट ने गुणू शकणार नाही 7 ला 1 न गुणलं की 7 यायला पाहिजे. मग काय करा हिथं किती न गुणा 1.5 वाढा 2 न गुणलं तर 7 दोन्ही 14 होईल. आपण करूया 1.5 न गुणूया. जर 15 7 किती आलं 105 1.0 सर्कल तर 10 पॉईंट किती आलं 5. हिथं आता 10.5 ला कितीनं मल्टिप्लाय करणार तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करायचं 2 5 2 ने 10 वरची 0.5 1 झाला 21 झाला बरोबर लक्षात ठेवा. आता हिथं 21 ला तुम्ही किती मल्टिप्लाय केलं 21 ला तुम्ही 2.5 न मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती येईल तुमचं 52.5 येईल राजा. मग 52.5 ला कितीनं मल्टिप्लाय करणार तुम्ही तर हिथं 3 ने मल्टिप्लाय करायचं राजा 3 ने मल्टिप्लाय. चला 3 ने मल्टिप्लाय करा 3 5 किती आलं 15 हातच्याला गेलंय 3 दोन्ही 6 हातच्याच एक 7 आले 7 राजा आणि 3 5 किती आले 15 आलं 1575 आलं. पण 2 गुणकामध्ये 1.0 डावीकडे ते चला पॉइंट देऊन टाका म्हणजे उत्तर किती आलं 157.5 आलं. 157.5 आलं का चेक करून घ्या. 157.5 आलं का चेक करा. जाऊया करे पुढे चला 143 प्रश्न. हा सुद्धा एसएससी जीडी ला विचारला 2023. हा एसएससी जीडी 2021 ला प्रश्न विचारला. गॅप बघा गॅप हिंट देतो गॅप बघा गॅप चेक करा गॅप. गॅप चेक करा रे गॅप म्हणजे फरक चेक करा फरक तुम्ही 11 आणि 14 मध्ये गॅप कितीचा बघा 14 आणि 26 मध्ये 26 आणि 53 मध्ये 53 आणि 101 मध्ये 101 आणि क्वेश्चन मार्क मध्ये गॅप कितीचा चेक करा. मला सांगा इथं गॅप कितीचा रे तुमचा 14 आणि 11 12 13 14 3चा गॅप आहे 3चा. तिथं कितीचा गॅप आहे रे 6 6 12चा गॅप आहे राजा 12चा. इथं कितीचा गॅप आहे बघा तुमचा 6 30 40 50 26 4 24 27चा गॅप आहे राजा 27चा.
इथं कितीचा गॅप आहे बघा 53, 50, 48चा गॅप आहे राजा, 48. मग इथं गॅप कितीचा असणार राजा? पुन्हा काय करा, फरकांचा फरक काढा. पुन्हा फरकांचा फरक काढा राजा, फरकांचा फरक काढा राजा. इथं किती आहे रे बाबा? 3 ते 12 झाले, बरोबर का रे? 3 चोक 12 याला इथं, 3 चोक 12. कारण 3 चोक 12 केलं तर इथं गॅप आला ना, 3 चोक 12. नाही नको, इथं येणार नाही. पुन्हा इथं काय तर मल्टिप्लाय केलं की नाही येणार तुमचं, मल्टिप्लाय केलं की येणं अपेक्षित आहे त्याच्या. इथं काय केलं मी, 3 ला 3 निघून 3 त्रिक 9 आलं, बरोबर का रे? हा, 3 त्रिक 9 आलं, 3 त्रिक 9 आलं, मी अधिक केलं 12 आलं, लक्षात ठेवा. इथं कितीचा गॅप आहे बघा? 3 5 15चा गॅप आहे राजा. इथं कितीचा गॅप बघा? 3 संग 18चा आहे का बघा तुमचा? 3 संग 3 5 15, 3 संग 18. 8तून 7 गेला 1, 21चा गॅप याला पाहिजे, 21चा गॅप येतो इथं. 18चा गॅप येत नाही राजा, 18चा गॅप येत नाहीये इथं. इथं काय केलं मी, 3 ला 7 ने गुणलं, 3 7 किती आलं? 21 आलं. 3 ला 3 ने गुणलं, 3 ला 5 ने गुणलं, 3 ला 7 ने गुणलं, 3 ला इथं काय करा, 9 ने गुणा. 9 त्रिक किती आलं? 27 राजा. ह्या दोघातला गॅप किती आला? हितला गॅप आणि हितला 48 आणि हितलं काय असेल त्यातला गॅप किती आला? 27 आला. 48 अधिक 27 करा राजा. 8 आणि 7 15, हातच्याला गेले 4 आणि 2 6 आणि किती आलं? 7, 75चा गॅप आला. 101 मध्ये 75 मिळवलं, 176 आलं. प्रश्न चिन्हाच्या जागी 176 आलं का चेक करून घ्या. प्रश्न चिन्हाच्या जागी 176 आलं का चेक करा. खाली या, खाली 20 40 64 104 क्वेश्चन मार्क आणि 312. इथं सुद्धा तुम्ही गॅपच शोधा, बाकी काही बघूच नका, गॅपच शोधा राजा. इथं पण गॅपच शोधा. कितीचा गॅप आहे रे? इथं 20चा गॅप आहे ना, 20चा गॅप. पुन्हा इथं किती गॅप आहे रे? 20 40 50 60, 24चा गॅप आहे, 24चा राजा आहे ना, 24चा गॅप. 64 आणि 104 मध्ये गॅप बघा, 64 आणि 4 किती? 66 64, 6 मिळवले 70, 80 90 100 36, 36 आणि 4 किती आले रे? 36 आणि 4 40 आले, 40चा गॅप आहे राजा. इथं कितीचा गॅप असणार आणि इथं कितीचा गॅप असणार, बरोबर का? ह्या दोघातला गॅप शोधा राजा. ह्या दोघातला गॅप किती आला? 4 आला, 4 राजा. इथला गॅप किती आला? 4 आला. इथला गॅप किती आला बघा तुमचा? 24 6 30, 16चा गॅप आला, 16चा राजा. 16चा गॅप आला ना, 16चा गॅप. मग हितला गॅप कितीच येणार आहे तुमचा? हितला गॅप जो आहे आणि हितला गॅप जो आहे, लक्षात ठेवा, हितला एक्स मानूया आणि पुन्हा हितला गॅप आणि हितला गॅप जो असणार वाय, हे तुम्हाला काढायचं आहे राजा. हितला निघला की पुढचा ऑटोमॅटिक निघून जाईल, काय प्रश्न येणार राजा. इथं 4 आहे, इथं किती आहे तुमचा? 16 आहे राजा. ह्या दोघातला पुन्हा गॅप काढा, किंवा 4 इंच 16, 16 चोक किती असं करू शकता का बघा. नसे त्यांच्यातला गॅप किती आहे तुमचा? 12 ना, 8 2 16 किती आलं रे? एक मिनिट, प्रश्न चुकला का बघू दे, एक मिनिट मला. हा प्रश्न चुकलाय, प्रश्न चुकला, एक मिनिट, प्रश्न चुकलेला आहे, प्रश्न चुकलाय माझ्याकडे, प्रश्न चुकलेला आहे राजा. तरी म्हणलं उत्तर कसं काय बसना. इथं 24 आहे, 24 एकदा बघतो, अजून एकदा प्रश्न चेक करतो. 24 आहे रे पंडित, 24 इथं. 24 40 64 104 क्वेश्चन मार्क आणि 312. हा, आता बघा व्यवस्थित गॅप बघा. आता गॅप कितीचा आहे बघा तुमचा? 24 आणि तुमचे 16 मध्ये गॅप बघा, सॉरी 24 आणि 40 मध्ये गॅप बघा तुमचा किती आहे रे बाबा? 16चा गॅप आहे राजा, 16चा. इथं कितीचा गॅप आला? 40 50 60, 24चा गॅप आला राजा, 24चा गॅप. इथं कितीचा गॅप आहे बघा तुमचा?
64 6 70 36 36 आणि 4 किती 40चा गॅप आहे राजा 40. 104 आणि क्वेश्चन मार्क मधला गॅप काढा. पुढे जायची गरजच नाही राजा. मग इथं पुन्हा फरकाचा फरक काढा. इथं किती आहे तुमचं 8 आहे राजा 8 आहे का रे 8 8चा फरक आहे. 24 आणि 40 मध्ये फरक कितीचा 16चा आहे 16चा. म्हणजे 8 1 8 8 2 16 झालं. 8 3 24 राजा. इथं फरक जो असेल ना तुमचा 24चा फरक असेल 24चा. 40 मध्ये 24 मिळवा. 4 तसंच 4 आणि 2 किती आले 6 आले 64. 104 मध्ये 64 मिळवा. 104 मध्ये 64 मिळवलं किती झाले रे. किंवा असं करू शकता तुम्ही 8 1 8 8 2 16 8 3 24. 64 मिळवले तुमचे तर 4 168 उत्तर येते. पण 168 नाही किती आलं रे. नाही 168 उत्तर नाहीये. 168 पण येत नाही. ठीक आहे चला इथला मग गॅप वेगळा असू शकतो. इथला गॅप वेगळा काढायला पाहिजे. ठीक आहे 1 मिनिट आपण काय करूया माहिती का आता. एक काम करू तुम्ही. इथं 8 दोन्ही मी समजा काय केलं 16 केलं. पुढची संख्या आली. मी 16 दोन्ही काय करतो 32 करतो राजा. मी 32 घेऊन बघतो पर्याय येते का. पर्याय असतो परीक्षेमध्ये काय टेन्शन घ्यायचं. 32 आलं राजा 32. तसं पण 168 पर्यायमध्ये असेल तर येऊ शकतं लक्षात ठेवा. काही लॉजिक लावू शकतो आपण. इथं काय करा 40 मध्ये 32 मिळवा. 2 आले 4 आणि 3 किती आलं 7 72 आलं. पण हिथली संख्या आली की पुढची 312 पण आली पाहिजे ना. हे पण लक्षात ठेवलं. 168 घेऊन पण येत नाही. चला इथे ऍड करा तुमचं किती आलं 176 आलं 176. आता मला 176 आणि 312 मिळालं. 176 वरून 312 आलं पाहिजे त्याच्या. इथला गॅप किती आला पाहिजे तुमचा. इथं मी 8 दोन्ही 16 केलं 16 दोन्ही 32 केलं 32 दोन्ही मी करतो 64 राजा. ओके 72 मध्ये मी 64 मिळवतो. 4 आणि 2 किती आले 6. 7 आणि 6 किती आले तुमचे 13. आता 176 मध्ये 136 मिळवलं आणि 312 आलं तर समजायचं आपलं उत्तर 176 बरोबर आहे. नाहीतर मग पुन्हा दुसरं शोधावं लागेल लॉजिक. 176 आणि 100 किती आलं 36. 6 आणि 6 12. हातच्याले 7 8 8 आणि 3 किती 9 10 11. हातच्याले 1 2 आणि 3 312 आलं का बघा. आली पुढची संख्या 312. याचा अर्थ राजा प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या आली 176 आली. आली का चेक करा 176. हा 176 येते 176 ची ती बरोबर आहे बरोबर. 168 येत नाहीये. वेगवेगळी लॉजिक आपण लावू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. पण लॉजिक जे आपण लावतोय लक्षात ठेवा. ते लॉजिक आपल्या लक्षात ठेवा पर्यायमध्ये आलं पाहिजे. त्याचं उत्तर पर्यायमध्ये आलं पाहिजे. नाहीतर काय उपयोगाचं होणार नाही. 145वा क्वेश्चन. SSC GD 2021 ला प्रश्न विचारलेला आहे.
काय आलं? तीन वरून 6 कसं आलं बघा. 3 दोन्ही 6 केलं. 6 वरून 18 कसं आलं? साइन त्रिक 18 आलं राजा. बरोबर का? 18 पंचे केलं. किती आलं? 90 आलं. 90 ला कितीने गुणावं? 7 ने गुणलं राजा. बरोबर का रे? 9 7 63 आलं. चला हिथं कितीने गुणणार आहे तुम्ही? हिथं कितीने गुणणार? आता हिथं मुळात प्रश्न काय माहिती आहे? तुमची दोन उत्तरं निघू शकतात. 2 3 5 आणि 7. बरोबर का? आता हिथं एक गोष्ट लक्षात, 2 नाही निघू शकणार, कारण 2 वरून तुम्ही लॉजिक लावू शकता. काय माहिती का? तू 3 5 आणि 7 म्हणलं तर तुम्ही पुढची 9 संख्या घेतली असेल तर तुमचं चुकणार. तुम्ही काय केलं? समजा 630 ला 630 ला 9 ने गुणलं. 9 0 0 9 त्रिक 27. 9 सख्खे किती आलं? 54. 54 आणि 2 किती आलं तुमचे? 56 आलं. 56. 5670 आला असेल तर चुकलं राजा हो तुमचं. का चुकलं हे सांगतो मी इकडे. असं पण पर्याय असा काही नियम नाही, कारण 2 3 5 7 कडे बघितल्यात तुमच्या लक्षात यायला पाहिजे ही तुमच्या विषम संख्या नाही. हा 3 5 7 विषम संख्या आहे, पण 2 विषम संख्या नाही, सम आहे. सम पण आहे आणि ती मूळ पण आहे. याचा अर्थ 2 हिथं आलंय, याचा अर्थ लक्षात ठेवा ती सम पण आहे आणि मूळ पण संख्या आहे. याचा अर्थ 2 आलाय म्हणजे पुढच्या सम नाही त्या, ही तर मान्य लक्षात ठेवा. आणि 2 आल्यामुळे लक्षात त्याला विषम पण म्हणू शकत नाही. याचा अर्थ तुमच्या त्या मूळ संख्या आहेत राजा. 2 3 5 7 आणि 7 नंतर येणारी मूळ संख्या कुठली? तुमची 11. डायरेक्ट तुम्हाला 11 न गुणावं लागेल. 9 ने गुणलं तर उत्तर जे येतंय ते बरोबर नाहीये. का बरोबर नाही? कारण इथं 2 ने गुणले. 2 मूळ संख्या आहे ना, म्हणजे ह्या पण तुम्हाला मूळ संख्याच पकडाव्या लागतील. लक्षात ठेवा, ह्या पण मूळ संख्या पकडाव्या लागतील. म्हणून 630 ला तुम्हाला 11 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 0 11 त्रिक 33 बेटा. हातच्याला 3 खाली 3. 11 सक्की 66. 66 किती आले? 69. 6930 आलं का? चेक करा. प्रश्न चिन्हाच्या जागी 6930 आलं का? चेक. 6930 आलं का? चेक करून घ्या प्रश्न चिन्हाच्या जागी. खाली चला, खाली वेगवेगळे लॉजिक लावू शकता, पण ह्या 2 वरून तर लक्षात येतं की तुम्ही 9 न गुणाला नाही पाहिजे, कारण मूळ संख्या होती. लक्षात ठेवा. चला 7 आणि 11 मध्ये डिफरन्स बघा. 11 आणि 25 मध्ये इथं 45 81 आणि 81 आणि क्वेश्चन मार्क, आणि नंतर मग क्वेश्चन मार्क आणि 239 मध्ये डिफरन्स बघा. आता इथं डिफरन्स बघताना लक्षात ठेवा 7 आणि 14 मध्ये 7 चा डिफरन्स आहे ना. 14 आणि 25 मध्ये 6 आणि 5 किती आले? 11. 11चा डिफरन्स आहे राजा. 25 आणि 45 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 25 35 आणि 45 20 चा डिफरन्स आहे. 20 चा. 45 आणि तुमचं 81 मध्ये डिफरन्स बघा. 45 5 किती आले? 50. 50 60 70 80. 31 31 आणि 5 किती आले रे? 36 आलं. 36 चा डिफरन्स आहे राजा. पुढचा डिफरन्स काढण्यासाठी पुन्हा फरकांचा फरक काढा राजा. पुन्हा फरकांचा तुम्ही फरक काढला तर तुमच्या लक्षात येईल फरकांचा फरक काढल्यानंतर की 7 आणि 11 मध्ये फरक कितीचा आहे तुमचा? 4चा फरक आहे. 4चा आहे ना, 4चा फरक. 11 आणि 20 मध्ये फरक कितीचा आहे तुमचा? 9चा फरक करायचा. 20 आणि 36 मध्ये फरक कितीचा आहे तुमचा? 16चा फरक करायचा. मग हा 2चा काय रे? वर्ग आहे. हा 3चा काय रे? वर्ग आहे. हा 4चा काय? हे वर्ग आहे. मग 36 आणि तुमचा हितला जो फरक असेल 81 आणि क्वेश्चन मार्क मधला, त्यामधला फरक किती येणार तुमचा? 5चा वर्ग. 5चा वर्ग किती आला? 25 आला राजा. म्हणजे 36 आणि हितला काही जो फरक असेल त्यामधला फरकांचा फरक किती आला? 25 आला. म्हणजे 36 मध्ये 25 मिळवा. 6 आणि 5 किती आले राजा? 11 आले. 11 हातच्याला गेला 1. 3 आणि 2 5 ने किती आलं? 6 आलं. 61. म्हणजे 36 आणि 61 मधला डिफरन्स झाला तो किती आला? 25 आला राजा. 25. मग आता 81 मध्ये 61 मिळव. प्रश्न चिन्हाची जागची संख्या निघून जाईल. 1 ने किती आलं राजा? 2 आलं. 8 आणि 6 किती आले तुझे? 14 आले. 14. 100 किती आलं? 42 आलं. 142. आता 142 आला ना, मग हितला 61 आणि हितला 142 आणि 239 मधला जो फरक आहे, आता वजा केलं तर डायरेक्ट फरक निघणार, पण आपण काढू शकतो. इथं 6चा वर्ग येणार. 6 किती आलं? 36 आलं राजा. 6 ने किती आलं? 7 आलं. 6 आणि 3 किती आले? 9 आले राजा. म्हणजे 97 फरक यायला पाहिजे. 97. 142 मध्ये 97 मिळालं की 239 येते का बघा. 7 आणि 2 किती आले तुमचे? 9 आले. 9 आणि 4 13. हातच्याला गेला 1. एक किती आलं तुमचं? 2 आलं. 239 आलं का बघा तुमचं? आलं. बरोबर. म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी जी येणारी संख्या आहे ती संख्या कुठली आहे तुमची? 142 आहे. 142.
आली का चेक करून घ्या. 142 राजा. चला नेक्स्ट क्वेश्चन. झालं का रे? तेराची काय करा, दुप्पट करा. 13 दोन्ही 26 आलं. 26 मध्ये तुम्ही काय केलं, 3 मिळवलं, किती आलं? 29 आलं. 29 ची काय करा आता, दुप्पट करा. 9 दोन्ही किती आले रे तुमचं? 18. हातच्याला गेलं 4 आणि 5 58. 58 मध्ये किती मिळवलं? 4 मिळवलं तरच लक्षात ठेवा 62 येऊन जाईल तुमचं. बरोबर का रे? 62 ची काय करा, दुप्पट करा. बे दोन्ही 4, बे सक्क 12, 124. 124 मध्ये 5 मिळवलं तरच 129 येईल. इथं काय केलं, 5 मिळवलं राजा. 129 ची दुप्पट केली तुम्ही आणि काय केलं, तिथं 6 मिळवलं तर किती आलं तुमचं? 264. 264 ची काय करा, इथं दुप्पट करा आणि 7 मिळवा राजा. 7 बे चोक 8, बे सक्क 12, बे दोन्ही 4 आणि 5, 528 मध्ये 7 मिळवायचे. 8 आणि 7 किती आले? 15. हातच्याला गेले. 535 आलं का चेक करून घ्या. प्रश्न चिन्हाच्या जागी 535 आलं का चेक करून घ्या. 535 आले का चेक करून घ्या. 535 आलं का चेक करा रे बाबा. जाऊया करे पुढं. चला पुढचा प्रश्न. 148वा प्रश्न.
52, 56, 65, 81, 106 क्वेश्चन मार्क. प्रश्नाला SSC GD 2019 ला 149, 0.3, 0.8, 2.3, 4.8 क्वेश्चन मार्क. प्रश्नाला SSC GD 2019 ला. डिफरन्स बघा, सरळ डिफरन्स कितीचा आहे स्पष्ट दिसतोय तो डिफरन्स. लक्षात 52 आणि 56 मध्ये डिफरन्स 4च आहे ना राजा. 56 आणि 65 मध्ये डिफरन्स किती आहे? 9च आहे राजा, आहे ना. 65 आणि 81, 70, 80, 16चा डिफरन्स आहे राजा, 16चा. हा काय रे? हा 2चा वर्ग आहे राजा. हा कितीचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे. हा किती आहे? 4चा वर्ग आहे. मग 81 आणि 106 मध्ये कितीचा वर्ग येणार? 105चा वर्ग डिफरन्स येणार, म्हणजे 25चा डिफरन्स. 106 आणि क्वेश्चन मार्क मध्ये 6च्या वर्गाचा डिफरन्स असणार, म्हणजे 36चा डिफरन्स असणार. 106 मध्ये 36 जर तुम्ही मिळवले तर 142 आलं. 142 आलं का? प्रश्न चिन्हाच्या जागी चेक करा. 142 आलं का? चेक करून घ्या. चलो आगे खाली. 149 बघा, 149 क्वेश्चन. 149वा क्वेश्चन बघा. 0.3 आहे, 0.8 आहे. पट तर केलेली दिसत नाही राजा, पट तर केलेली दिसत नाही, कारण आकडा वाढला असता जास्त. 0.3 मध्ये 0.5 मिळवलं ना तर 0.8 येईल राजा. 0.8 मध्ये तू काय केलं माहिती का? 1 मिळवला समजा, 1 तर नाहीये, 1 मिळवतो 1.8 येईल. 1 मिनिट, प्रश्न बरोबर आहे का बघू द्या. बरोबर प्रश्न. 1 मिळवून नाही चालणार, 1.5 मिळवा. 1.5 मिळवलं, 0.8 आला. 8 आणि 5 13, 2.3 आलं. बरोबर आहे. किती मिळवावं लागेल तुम्हाला? प्लस करायचं आहे, 1.5 करावं लागेल. 2.3 मध्ये किती मिळवावं लागेल? तर 2.5 मिळवावं लागेल, कारण 5 आणि 3 8 आणि 2 आणि 2 किती आलं? 4 आलं राजा, 4. आता 4.8 मध्ये किती मिळवावं लागेल तुमचं? 0.5 वरून तुम्ही 1 न वाढवला 1.5 झाला, 1.5 न 1 ने वाढवला 2.5 झाला. आता इथं किती येणार तुमचं? 3.5 येणार राजा, 5. 8 आणि 5 किती आले? 13. हातच्याला गेलाय. 4 आणि 3 7, 7 आणि किती आलं? 8. 8.3 उत्तर आलं का? चेक करून घ्या. 8.3 उत्तर आलं का? चेक करा बाबा. 8.3 उत्तर याला पाहिजे राजा. 8.3 उत्तर याला पाहिजे. 3 शून्य नाही रे, 0.5 आहे, 1 न वाढला 1.5. 1.5 चा किती झाला? 2.5 झाला. 1 ने वाढला, 2.5 चा 1 ने वाढणार, 3 पॉईंट किती येणार तुमचं? 5 येणार गॅप. 4.8 मध्ये 3 पॉईंट मिळवला तर तुमचं उत्तर 8.3 याला पाहिजे, कारण 8 आणि 3 सॉरी 8 आणि 5 किती असतं? 13. 13 हातच्या 1 4 7 आणि 8. 8 पॉईंट किती आलं तुमचं? 3 आलं राजा. चला पुढचा क्वेश्चन, 150वा क्वेश्चन.
काय रे बघा गॅप, बघा गॅप. 35चं 33 बघा, 33चं 31, 31चा क्वेश्चन मार्क. 35 मधून तुम्ही काय केला, 2 वजा केला 33, 33 मधून 2 वजा केला आला 31, 31 मधून पण 2 वजा करा, 29 होऊन जाईल 29. प्रश्न चिन्हाच्या जागी 29 आलं का चेक करून घ्या. प्रश्न चिन्हाच्या जागी 29 आलं का चेक करा. ठीक आहे, क्लिअर करे बाबा. आजचा भाग क्लिअर का मला सांगा, आजचा भाग क्लिअर का मला सांगा. 150 क्वेश्चन क्लिअर करे बाबा. आतापर्यंत झालेले 1 ते 150 क्वेश्चन क्लिअर का. अशा प्रकारे आपलं प्रकरण संपले. लक्षात ठेवा, 7 लेक्चर घेतलेत मी. किती लेक्चर घेतले, संख्या मालिकेची 7 लेक्चर घेतलेत. 7 लेक्चर मध्ये मी 150 क्वेश्चन घेतले. 150 क्वेश्चन, 7 लेक्चर झालेत आपले. 150 क्वेश्चन क्लिअर का मला सांगा एकदा. हा ठीक आहे, पुढच्या लेक्चरला उद्याच्याला आपण नवीन टॉपिक चालू करू. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला आपण नवीन टॉपिक चालू करू. संख्या मालिका प्रकरण झालेलं आहे. 150 क्वेश्चन घेतलेत. मला असं वाटतं की बऱ्यापैकी तुम्हाला जमेल. प्रॅक्टिस करा अजून. पोलीस भरतीला आलेली गणितं घेतलेली आहेत मी. अदर एक्झाम असतील, लक्षात, रेल्वे वगैरे स्टाफ सीजीएल्स वगैरे ते सुद्धा घेतलेत मी ह्याच्यामध्ये. प्लस तुमचे लक्षात ठेवा, मी ह्याच्यामध्ये एसएससी जीडी ची 19, 21, 22, 23 आणि 24 चे सगळे क्वेश्चन घेतलेले. ठीक आहे, थांबूया आजचा भाग येतच. गुड नाईट सगळ्यांना.